पहिला षटक पहिला गोलंदाजी मार्कवरती मनीष ने तर स्ट्राईकला आहे कुशाल, नॉन स्ट्राईकला आहे तो विशाल. खूप मोठं नाव आहे केवी. हे फॅक्टर मैदानावरती पहिला चेंडू पॉवर प्लेचा. पहिला चेंडू आपण पाहतो सरळ रेषेत निघून गेला. संध्याकाळची वेळ आपण पाहतो आहे. सायंकाळ होत चालले गुड इव्हिनिंग म्हणत आपण चेंडू थेट एसटी रक्षा हातामध्ये. चांगली सुरुवात झाली गोलंदाजच्या माध्यमातून. नवनाथ तांबोली लाजवाब स्कोरिंग. नितेशजी तरे यांची स्टेपनी सोबत जोडली गेली. इथे आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू होता. परेश या ठिकाणी पाहिली गेली. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. चेंडू जाऊन पोहोचलाय 4 धावांसाठी चौकार. चांगला आपण पाहतोय त्यांचा डिसिजन. चार धावा स्कोर कार्डवरती पहिला चेंडू आपण निर्धाव पाहिला गेला. त्यानंतर चांगली सुरुवात आपण पाहतोय. फलंदाज कुशलच्या बॅटमधून आलेला चौकार. मध्य रेल्वेची कर्जत खोपोली ट्रेन आपण पाहतोय आणि ती जात असताना थोडासा गडबड गोंधळ नको व्हायला म्हणून फलंदाज वेटण्याची भूमिका. पुढचा चेंडू इथे फुल लाईन चेंडू. सुंदर कव्हर ट्राय. विराट कोहली स्टाईलने चेंडू लगावला सीमारेषे पलीकडे. आणखीन एक चेंडू जमिनीला घासत पुसत झाला फरार. रन त्यांना सांगितलं ही जत्रा क्रिकेटची यात्रा आहे आणि आमचे डीजे अफलातून संगीत त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव घेतलेला दिसला कुशल. त्यानंतर लगातार 2 चौकार सलगचे 2 चौकार आपण पाहतोय. इथे सुरेख फटका. लंका फ्रीजरमध्ये शतरक्षक जरूर आहे. सिंगल या ठिकाणी जरूर भेटली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानायला लागेल. 4 चेंडू आणि धावसंख्या 9. JK शेलू मित्रांनो, जेव्हा मी क्रिकेटला सुरुवात केली खेळण्यासाठी त्याच्या अगोदरपासून JK शेलूचं नाव मी पाहिलं होतं आणि JK शेलूचा खेळ मी अनेकदा खूप लहान असताना वंजारपाडा तलवाडा या ठिकाणी जेव्हा संघ येत होता तर आम्ही चालत चालत किंवा सायकलवरती किंवा ताडाची झावली होती ना तिची एक गाडी तयार केली जायची आणि तेव्हा आम्ही पाहतोय यांचा खेळ पाहायचो. सफलून घेण्याचा प्रयत्न. पॅडवरती जरूर चेंडू आदलला आपण पाहतो. अपील सुरेख होती पण थोडं थांबवलं या ठिकाणी पाहतो फलंदाजाला धावसंख्या घेण्यापासून. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय कुशल थोडं थांबवतो विशालला. डॉट चेंडू. 5 चेंडू पहिल्या चेंडू डॉट आणि 5वा चेंडू डॉट. मधल्या 3 चेंडूवरती 9 धावा आणि त्या 4 चेंडू 9 धावा कुशलच्या माध्यमातून पाहिल्या गेल्यात. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं एक मात्र षटक असतंय. शेवटचा चेंडू इथे फुल लेनचा चेंडू सरळ एसटी समोर सापडला. फलंदाज या ठिकाणी बाद. लेग विपक्षी विकेट या ठिकाणी. बालचंद्र दिवसभर वाजवलं तुम्ही. अविनाश खूप बोलला. बाबूशाचे डायलॉग पण बाबूशाची आज गाणी ऐकायला भेटली नाहीत. पहिलं षटक उद्या योगेश वाघ आणि परवा दशरथ पाटील म्हणजे अजून मजा. आता सुपला शॉट येईल त्यानंतर मिरची लिंबू येतील. भरपूर काय तुम्हाला ऐकायला भेटेल पुढील 2 दिवसात. अनेक स्पर्धा कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये चालू आहे. सावलेच्या मैदानावरती चालू आहे. आज कोलार आर्यन 11 चषक चालू आहे. आपल्या भाकरीवाडच्या मैदानावरती चालू आहे. आशाण्याच्या मैदानावरती स्पर्धा चालू आहे. म्हणजे आपण पाहिलं गेलं 4 स्पर्धा तर आपल्या ह्या परिसरामध्ये चालू आहेत. गोलंदाजी मार्कवरती गणेश पारंगे. आज खूप लवकर निघाले. घरातून लवकर निघाले रिसवाले. त्यानंतर चौक फाटा कर्जत फाटा नेरल करत करत शेलू परत पोचले आणि मध्ये दामोद गाव लागलं होतं.
एक षटक 9 धावा, एक फलंदाज आपण पाहतो मार्गस्थ झालाय. गणेशचा पुढील चेंडू. कौशलसाठी थोडासा शॉट होता, गॅपमध्ये चेंडू आहे, चेंडू थांबणार नाही आहे, जाऊन पोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. कुशलच्या बॅटमधून आला चौकार. गणेश पुन्हा एकदा त्या दुसरा चेंडू असेल कुशलसाठी. 5-13 आपण पाहतो खेळत असताना. गोलंदाज गणेश पुढील चेंडू. इथे सुरेख फटका. चेंडू आपण पाहतो बराच काल हवेमध्ये, कुशलच्या पट्ट्यामध्ये आला, रेंजमध्ये आला आणि चेंडू पार्किंग प्लॉटमध्ये सप्लाय झालाय. 6 धावेसाठी षटकार. MSCDCL कळंब विभागाचे वरिष्ठ अभियंता सन्माननीय कुमटे साहेब यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर बसून घ्या. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023 हा भव्य दिव्य सोहळा आणि पाहुण्यांचं स्वागत केलंय कौशल गुरवणे षटकाराने. अफलातून फटकेबाजी सूर्य संदीप सर मैदानामध्ये. जरूर अविनाश सर, जेव्हा एखादा भादग्रस्त व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या व्यासपीठावरती येतो ना, तर मैदानावरती तेवढंच वजनदार कामगिरी होत असते. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज करत असतो. इथे फलंदाज करतोय कुशल. 6 चेंडू 19 धावा, ज्या धावसंख्येवरती 19 धावा आहेत त्या धावा पाहतोय आपण कुशलच्या बॅटमधून. इथे चांगला फटका. फाईन डिझाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलण्याच्या दरम्यान दुसरी धाव. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतो. 21 धावा स्कोर कार्डवरती. त्याचबरोबर पाहिलं गेलं तर दोन्ही संघाचे 12 प्लेयर मॅचचा आनंद घेतात. बालापूर आपण पाहतोय खूप महत्त्वाचा असतो ना 12 प्लेयर, खूप गरजेचं आहे. जशी गाडीच्या पाठीमागे स्टेपनी पाहिजे, गाडीमध्ये स्टेपनी पाहिजे, घाटामध्ये अडकली तर गरज पडते. इथे पुन्हा एकदा कुशलच्या बॅटमधून चेंडू जाऊन पोहोचला दूरवर, लांबवरचा हा फटका. चेंडू जाऊन पोहोचला आउट ऑफ पार्क. बिग ब्युटिफुल सिक्सर षटकार. रेस्टॉरंटचे सर्वेसर्वा ओनर नाना मसने यांनी पुरस्कृत केलेला संघ शिवशक्ती कडाव रॉयल रायगड कडाव या नावाने खेळत असताना मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून शुभेच्छा येतात कडाव टीमसाठी. जरूर शुभेच्छा येणाऱ्या, जर शुभेच्छा बरोबर जरा प्रेमल काही वस्तू भेटल्या तरी अतिउत्तम. चौकार षटकाराला दुहेरी आणि षटकार. त्यानंतर पाहतो गॅपमध्ये चेंडू आपण पाहायला गेला, फरार झालाय. बॅक टू बॅक फटकेबाजी पहिले अफलातून फटके. याच्या बॅटची ही धार या ठिकाणी बाजूली जाते. चेंडू सीमा पार. 4 धावा पाहिले जातात. धावसंख्या आपण पाहतो 31 या आकड्यावरती जाऊन पोचली. या षटकात आत्तापर्यंत 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, इथे 22 धावा आपण पाहतो. अफलातून सुरुवात आपण पाहतो आणि त्या 22 धावा पाहिल्या गेल्या. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे कुशल गुरावने वाजवली तलवारीची धार. चेंडू वरती करतो वार. चेंडू तो या ठिकाणी विशाल आपल्या खेळताना दिसला. डॉट चेंडूने विकेट झाला. त्यानंतर पाहतो आपण स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. एक जर चेंडू फक्त सोडला कुशलचा पहिल्या षटकातील पहिला चेंडू.
नंतर कुशलने आत्ता परत 5 चौकार 2 षटकार 1 दुहेरी 1 सिंगलच्या सहाय्याने अर्थात 10 चेंडू आणि 35 धावेवरती खेळतोय. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक स्लॉगवर अंतिम षटक हाणामारीचं षटक आपण पाहतोय. इथे गोलंदाज रुपेश, पहिला गोलंदाज मनीष, नंतर गणेश, नंतर रुपेश आणि आमचे अविनाश सगळे शव. पुढचा चेंडू इथे मनीषच्या बॅटमधून चेंडू निघतोय. इथे सिंगल येते आणि सिंगलच घेणार कारण चांगल्या फलंदाजी करतोय. मनीषने आपलं अकाउंट ओपन केलं. 1 चेंडू एका धावेवरती नॉन स्ट्राईकला आलाय. धावसंख्या 36. अशाच प्रकारे खेळलं राहिले तर 44-45 धावा सहजरित्या होऊ शकतात. आणि इथे आपण पाहतोय साईदादा मसने स्वतः MSCB इंजिनियर आहेत. सुट्टी घेतली आणि त्यांना भेटण्यासाठी खास करून आपण पाहतोय. खूप मोठं सहकार्य त्यांचं स्पर्धेमध्ये. इथे शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू होतो सीमारेषा पार. कुशल गुरवच्या बॅटमधून येतोय. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. होतं 4 चेंडू आहेत. 41 धावा कुशलच्या धावफलकावरती. धावसंख्या 42 जाऊन पोहोचले. तर कुशल या ठिकाणी उर्वरित त्या 4 चेंडूमध्ये 9 धावा पटकवेल का? सुरेख, लाजवाब. मग 12 प्लेयर बोलतो मग आता पाणी पिण्यासाठी मग चल मग. 3 चेंडू झाले. 3 चेंडू सगळे शिल्लक. इथे 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. तिथे चपलाईने कुशाल दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करतोय. वैयक्तिक 43 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक. अफलातून फटकेबाजी पाहिली गेली रॉयल रायगड कडा. नाना मसने म्हटलं की लक्की चॅम्प. अफलातून सकाळी एक आला बोलतो नाना एवढा लक्की आहे त्यांनी कोणता पण संघ पाक करायला पाहिजे आता. तर बोला उद्यापासून शेलूच करा. इथे सुरेख फटका. बल्लेबाज कुशल के बल्ले से निकली गेंद जा पहुंची दूर से भी दूर, ऊंचाई से ऊंची. चौदा चेंडू आहेत. 49 धावा आहेत. अजूनही एका धावेची गरज आहे अर्धशतकाला आणि या षटकातला चेंडू पण शिल्लक आहे. लाजवाब. 50 धावा झाल्या त्याच्या 49 धावा कुशलच्या अफलातून कामगिरी. इथे सुरेख फटका. सुरेख. अजूनही मॅच शिल्लक आहे. शुभेच्छा असतील दोन्ही टीमना. 3 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ऐकूयात पुन्हा एकदा या पुढच्या इनिंगसाठी आपल्या कर्जतचा बुलंद आवाज संदीपजी गायकवाड सर यांना. थँक्यू. धन्यवाद अविनाश सर. कुंटे साहेब मनापासून धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी आलात. ही स्पर्धा पाहिली गेली तर आपण या ठिकाणी बसून घ्या आणि या स्पर्धेचा म्हणजे जाता जाता आपण पाहतो या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद घ्या. अजून एक सामना बाकी आहे. 18 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे आणि त्यातील 55 धावा आपण पाहिल्या होत्या. 56 झाल्यात. 57 धावांची गरज आणि 55 धावा एकट्या द्या कुशलच्या आहेत. 14 चेंडू 5 षटकार 4 चौकार 5 चौकार आणि 4 षटकार. अफलातून काय पाहिजे अजून? मला वाटतं नाना मस्तेनी जेवण पण शिजवायला लावलं असेल, चांगलं बनवायला लावलं असेल. हां सर्वांना बोलवलं आहे नानानी.
नाना लाईव्ह ऐकत असतील आमचे डी जे ऑपरेटर टेनिस क्रिकेट हॉटींची टीम आमचे स्कोरर पंच नानांकडे रॉयल हॉटेलला जायचं आहे आपल्याला. या दरम्यान संदीप सर दर्शन तर इथे उपस्थित झालाय आणि अगदी वाट बघतोय की कधी आम्हाला बोलवतात. या दर्शन पण या. तर जरूर मी आता त्यांनाच बोलवत होतो. दर्शन आले का दर्शननी व्ह्युअर्स वाढवून दिले होते मला. दर्शनची एक क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर वाकदच्या मैदानावरती आम्ही होतो. दर्शनने आम्हाला व्ह्युअर्स दिले होते आणि तो दर्शन या ठिकाणी उपस्थित झाला आहे. लकी चॅम आहे ज्या संघाच्या बाजूने असतो ज्या संघाच्या बाजूने त्याचा आशीर्वाद असतो तो संघ नेहमीच आगेकूच करत असतो. आज दर्शनचा कोणता संघ आहे तो जाऊन त्याला विचारावंच लागेल. शेलूगावची आणबाण शान आहे दर्शन आणि त्याचा मानपण हा करायलाच हवा. या बसा आपण व्यासपीठावर. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर प्रकाश तरे असतील, समीर देखील उपस्थित आहे. बरेचसे मान्यवर. सकाळी मी उल्लेख केला की किरण तरे गोरेगाववरून आलेत आणि सकाळपासून इथे बसलेत व्यासपीठावर. आपलं देखील मनापासून स्वागत असेल आणि आभार असतील. खूप दूरवरचा प्रवास त्यांनी सांगितलं. सकाळी 9:15 वाजता इथं मॅच चालू होईल म्हणून 5:45-6 वाजता निघाले आणि ते बरोबर या ठिकाणी उपस्थित झाले. आणि दूरवरचा प्रवास तिथून मेट्रो ट्रेन अंधेरीवरून मेट्रो करत करत घाटकोपर करून आपण पाहतो आहे वलसा घेत कल्याणवरून कर्जत. खूप मोठा प्रवास होता पण पोचले ते या ठिकाणी आणि बरोबर आणि त्यानंतर 2 घंटे इथे बसले कारण मॅचच 11 वाजता सुरुवात झाली. किरण मनापासून धन्यवाद. आपण आलात. दूरवरचा प्रवास. क्रिकेटची आवड आहे मित्रांनो आणि खास करून जय कोलंबा माता क्रिकेट संघ आणि जय कोलंबा माता मित्रमंडळ यांच्यावरती असलेला विश्वास आणि असलेली त्यांची ती काय होतात साथ ही खूप महत्त्वाची आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच धन्यवाद. मोहाचेवाडी संघ आपण आला असाल तर आपण नोंद करा आपण आल्याची. यानंतर फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट होईल. हिंदुत्व सम्राट 2023 मधली पहिली सेमीफायनल मोहाचेवाडी शमीम आणि त्याच्या विरोधात विजयी संघ. येस ओव्हर टू यू संदीप सर. मनीष आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती शंकर पारंगे स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला हे मनीष. पहिला चेंडू उर्वी चेंडू आपण होतो लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. भविष्य आपण पाहतोय त्या ठिकाणी तैनात आहे. 2 सीबीसीला जर पाहिले गेले एकीकडे भावेश आणि दुसरीकडे पाहिलं गेलं सुयोग गायकवाड भविष्य गायकवाड लावून पाहतोय. इथे सुरेख पावडर केला चेंडूला डिपक्या कट स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो जरूर आणि इथे क्षेत्ररक्षण जरूर आपण पाहतोय. तीन धावा आपण पाहतो. सोयीसोक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहिला गेला हो कापड यार टेनिस क्रिकेटने काय क्षणचित्र टिपलं त्या क्षेत्ररक्षकाचं. काय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. नीतू माली होता अविनाश सर जर तुम्ही जरूर ती क्लिप पाहिली ना काय चेंडू अडवला एक धाव जरूर वाचवले. अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हवेमधून आपण पाहतो चेंडू फेकला त्यांनी बाहेर. पुन्हा एकदा तयार मनीष चौथा चेंडू घेऊन आलाय. सुरेख फटका समोर आहे. 20 मध्ये चेंडू बघतो कुठेही क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू थांबणार नाही. आउट बाय पार्क चेंडू जातोय. 4 धावेसाठी चौकार येतोय. पहिला चेंडू सिंगल नंतर ट्रिबल होती. डॉट चेंडू आणि चौकार पाहतो आपण. इथे रिव्हर्ससाठी दोधारी तलवार चेंडू पुनर्फाइंडेशन पार 4 धावेसाठी आलाय. हा पुन्हा एकदा चौकार. अफलातून पाहतोय फटकेबाजी या ठिकाणी. लगातार चेंडूवरती पहार गेलो. रिव्हर्स साईडने पाहिलं थोडा शफल झाला आणि त्यानंतर पाहिलं गेलं चांगला फटका या ठिकाणी पाहतोय. शंकर पारंगेचा पुढचा फटका फेकला. चेंडूला सीमारेषा पार. जरूर पंचांचा इशारा येतो हवाई सफरचा
हा षटकार. कर पारंगे या ठिकाणी खेळतोय. मनीष कुणे आपण पद एक चेंडू 3 धावेवरती, तर शंकर पारंगे 5 चेंडू 15 धावेवरती खेळतोय. पहिल्या 6 चेंडूमध्ये 18 धावा खरेदी झाल्यात. मनीष आपण पाहिलं गेलं मिनमिने थोडासा मागडा, पण इथे आपण पाहतोय थोडा कुशल थांबला होता. आणि त्यानंतर आपण पाहतोय भावेश गायकवाडकडे ही जिम्मेदारी सोपली. त्या भावेशने आपण पाहतोय थर्ड राऊंडमध्ये पोचवलं रॉयल रायगड कडाव संघाला. नाव घेताना खूप बरं वाटतं ना, रॉयल रायगड नाव पण खूप मोठं वाटतंय. रॉयल रायगड आणि मागील काही दिवसापासून रॉयल रायगड हा नाव माझ्या मुखात आहे या मैदानावरती. पहिलं षटक 18 धावा, दुसरं षटक घेऊन होतं भावेश गायकवाड. अफलातून पाहतो संघ जिंकण्यासाठी अजून 39 धावांची गरज असेल. शंकर पारंगे आणि मनीष कुणे ही जोडी अजूनही मैदानावरती आहे. दोघांमध्ये ताकद आहे, क्षमता आहे. ही संघ आपण पाहतोय बऱ्याच कालानंतर या मैदानावरती अवतरला, आपल्या निर्णय विभागामध्ये आला आहे. आणि त्यांना या ठिकाणी विजय संपादन करायचं असेल तर उर्वरित 12 चेंडू 39 धावा पटकावे लागतील. भावेश तयार, राईट हँड ओव्हर द विकेट मारा. इथे आपण पाहतो सरळ रेषेत चेंडू निघून गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. नियम बदललेत. आणखीन एक सुंदर चेंडू या ठिकाणी बॅटला प्राईज झाला. चेंडू एसटीच्या पाठीमागे प्रकाश बदे कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद, झटका क्रमांक पहिला या ठिकाणी दिला गेलाय. थँक्यू अविनाश सर यांचं सुंदर आवडतं संगीत. आणि त्यानंतर पाहिलं मी भालचंद्र सांगितलेलं मॉर्निंगपासून भालचंद्र आज संगीत जरूर लाव. इथे विकेटचं पतन. नवीन फलंदाज मुकेशला आपण पाहतोय. 22वरती भरोसा दाखवला होता, तो भरोसा सिद्ध करत असताना विकेट प्राप्त केलाय, माघारी परतलाय. इथे पुन्हा एकदा सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय. APL 5व्या पर्वामध्ये आम्ही पाहिलं होतं उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्ही गौरवण्यात पाहिलं होतं. कौशल्याच्या मैदानावरती ती कामगिरी केली होती भावेशने. एक चांगला गोलंदाज म्हणून त्यापासून लोकांच्या लक्षात आलं हाच तो भावेश गायकवाड, कडाव संघाचा हिरो. इथे फ्लाईट दिली होती, थोडासा बाहेर चेंडू, खराब चेंडू फेकला गेलाय. पंच आम्हाला सांगतील योगेश सर हा खराब चेंडू स्वेअर मरा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेण्यात आले. एक्स्ट्रा धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. भावेश पुन्हा एकदा या चौथा चेंडू असेल भावेशचा. इथे स्लोअर, आता गती परिवर्तन करतो. बोटाची जादू या ठिकाणी दाखवत असताना भावेश लाजवाब कामगिरी. का भावेशला कुशलला ठेवून भावेशला पुढे काढलं जात आहे, का भावेशवरती जिम्मेदारी दिली जात आहे. हा भावेश गायकवाड अफलातून कामगिरी करत असताना इथे थांबवलंय. पण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय शंकर पारंगे नॉन स्ट्राईकला आहे. तो स्ट्राईकला कधी येणार याची खऱ्या अर्थाने आपण पाहतोय खूप महत्त्वपूर्ण गरज असेल. या दरम्यान आम्ही पाहतोय ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतोय स्कोरर, डीजे ऑपरेटर, समालोचक, पंच, ती व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. रॉयल रायगडचे ओनर ननादा मसने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
इथे चांगला चेंडू शंकर पारंगे आपण पाहतोय ज्या पद्धतीने 5 चेंडू 15 धावेवरती स्ट्राईकला पहिल्या षटकामध्ये होता नॉन स्ट्राईकला राहिला आणि नॉन स्ट्राईकलाच ठेवला या फलंदाजाने. इथे चांगली गोलंदाजी एका षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. मित्रांनो भावेशची गोलंदाजी आवडली असेल जोरदार ताल्या उंदावून द्या. लाजवाब गोलंदाजी पाहतो आपण भावेशची. संघाला कमबॅकची गरज होती कमबॅक करून दिला आणि इथे आला कर्जत टेनिस क्रिकेटचा एक चार्मिंग हिरो. एक छोटा पॅकेट बडा धमाका बिग बॅश बिग हिरो. नीतू माली गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आता शंकर पारंगे गेले 6 चेंडू नॉन स्ट्राईकला उभा ठेवला. इतर फलंदाजीला स्ट्राईक दिली नाहीये. जर तो स्ट्राईकला असता तर काहीतरी करामत झाली असती. चांगला चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून गेला. क्रिकेटचे नियम बदलले. जसं राजकारण बदलतं ना तेव्हा काहीसा कानून कायदा बदलतो तसंच आहे क्रिकेटचं. क्रिकेट हा बदलतो. इथे ओरपीच चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. सोनं लागलंय का डीजे मास्टर खऱ्या अर्थाने पाहतोय. इथे अफलातून कामगिरी चालू आहे. बॅक पाहिलं जात आहे. वसीम 11 मोहचवाडी संघ जर आपण या ठिकाणी उपस्थित असेल जरूर आपली उपस्थिती नोंदवायची. या संघाचे ओनर आहेत नसीम खान. या दरम्यान पाहिलं गेलं बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली आला. हा दबाव होता शंकर पारंगेला नॉन स्ट्राईकला ठेवलं. हा जर शंकर पारंगे पहिल्यापासून आणि दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकला असतं स्कोर कार्ड वेगळं असतं. याला तुम्ही ठेवलं बांधून नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला फलंदाज फक्त खेळत होते डॉट चेंडू. तो शंकर माघारी यालाय. झटका क्रमांक 2 या ठिकाणी दिला गेला आहे जय हनुमान रेस संघाला. विनायकजी बिडकर भाऊ शमीम संघाचं लिडरशिप करतोय. आपण पाहतोय करणपासून अनेक खेळाडू आहेत. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं अफलातून कामगिरी या संघाची काल झाली. इथे पुन्हा एकदा विकेट नीतू मालीच्या. बघितलं आणि समोरच पाहिलं SPLची ट्रॉफी जी समोरच ठेवले. हा ना ट्रॉफी समोरच ठेवले. म्हणजे एक मोठा भाऊ असेल तर बारकी बहीण जरूर पाहिजे. तर आज मोठ्या भावाच्या जोडीला मोठा भाऊ का एक बारकी बहीण ठरणारा दिवस हा शेवटचा असेल. पण इथे ट्रॉफीचे हकदार जरूर होणार. चांगला चेंडू आणि पंचांनी बोट उंच केलंय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. 3रा विकेट. विकेट हॅट्रिक सलगचे 3 विकेट आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. आजची पहिली आणि या स्पर्धेतली 2री. काल पिंपळी संघामधून पण विकेट हॅट्रिक झाले. 3 विकेट सलगचे आपण पाहिलं गेलं. शेवटचा चेंडू आहे दादा. पहिला डॉट नंतर चौकार 3 विकेट घेतले दर्शन आणि त्यानंतर शेवटचा चेंडू. 5 चेंडू झालेत. इथे आपण पाहतो डॉट चेंडू आला. 3 षटकामध्ये आपण पाहतो खूप मोठ्या फरकाने अर्थात 31 धावेने संघ पराभूत झाला. आणि टॉप 4 मध्ये जाणारा दुसरा संघ आपण पाहतोय रॉयल
रायगड संघ आपण पाहतो. दुसरा संघ आपल्याला भेटलाय. त्यानंतर सेमीफायनल आपण जरूर पाहणार. अविनाश असतील मायक्रोफोनवरती. अविनाश तरे आपण पाहतोय इथे भिडला जाईल. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपण पाहतोय ती असेल वसीम 11 मोहाचवाडी विपक्ष मॅन ऑफ द मॅच साठी आणि नो डाऊट यार वन मॅन आर्मी ज्यांनी 14 चेंडू आणि